नमस्कार, मी सीताराम गवडे, संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल। मागच्या वेळी आपण 2 दिवसापूर्वीच नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य संशयित जो आरोपी आहे तो संजय तुकाराम जाधव हा सावंतवाडी तालुक्यातील मडुरा गावातील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होता आणि 7 महिन्यापूर्वीच तो या ठिकाणाहून बदली होऊन आपल्या मुख्य गावी गेला। त्याचं कारण दाखवलं की त्यांनी आपली बायको आजारी आहे, बायकोला विविध प्रकारचे आजार आहेत, हे कारण दाखवून तो मुख्य गावी गेला। पण गेली 17 वर्ष संजय तुकाराम जाधव सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील मडुरा गावामध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता। यावेळीची त्याची कार्यपद्धती ही खरोखरच वादग्रस्त अशी कार्यपद्धती येते। त्याच्या कार्यपद्धतीवर गावातून पण उठाव झाला, शिक्षक पालक संघाने पण उठाव केला आणि आपण कुठेतरी अडकणार आणि आपल्याला कुठेतरी नाजूक प्रकरणात आपल्याला अडकवले जाणार, म्हणून हा शिक्षक बायकोच्या आजाराचं कारण दाखवून आपल्या मूळ गावी गेला। सिंधुदुर्गात वादग्रस्त ठरलेल्या या शिक्षकाला कोणाचा वरदहस्त होता, कोण त्याला पाठीशी घालत होतं, त्याचीही सखोल चौकशी होणे गरजेचं आहे। कारण आज ज्याच्याशी संजय तुकाराम जाधव यांचे संबंध होते त्यांच्याशी तो संपर्क साधायचा, भ्रमणध्वनीवरून संपर्क साधायचा, काही व्हॉट्सअप चॅट करायचा, त्या शिक्षकांनी संजय तुकाराम जाधव यांचे नंबर डिलीट केले आहे। म्हणजे 100% काहीतरी काळबोर आहे, 100% काहीतरी कुठेतरी पाणी मुरत आहे, म्हणून त्या शिक्षकांनी त्यांचे नंबर डिलीट केले आहेत असं आमचं या ठिकाणी ठाम मत आहे। संजय तुकाराम जाधव हे सध्या पोलीस कोठडीत आहेत आणि पोलीस त्यांच्याकडनं सगळं ओढवून घेत आहेत। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली 17 वर्ष जवळपास 20 वर्ष तो संजय तुकाराम जाधव कार्यरत होता। तर या जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी ज्याच्याशी संबंध ठेवले, ज्या अधिकाऱ्यांशी संबंध ठेवले, ज्या शिक्षक संघटनांशी संबंध ठेवले, त्या सर्व शिक्षक संघटनाच्या नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी, त्याच्या वर्गमित्रांनी, त्याच्या मित्रांनी त्याचे संपर्क आपल्याकडून डिलीट केले आहेत। त्यामुळे पोलिसांना आता एक आव्हान आहे, काय चॅट झाला आहे, कोणत्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली असेल, काय व्हॉट्सअपद्वारे संदेश पाठवला असेल, यामध्ये कुठचे पालक अडकले आहेत का, मुलं अडकले आहेत का, त्यांच्याकडनं पैसे घेतले आहेत का, त्याचे बँक व्यवहार कोणते आहेत, कोणत्या खात्यावरून कोणती रक्कम वर्ग केली गेली आहे, याचा संपूर्ण तपास पोलीस यंत्रणा करणार आहे। म्हणून सिंधुदुर्गातलं शैक्षणिक विभाग पूर्णतः हादरला आहे, घाबरला आहे आणि शिक्षणाधिकारी सुद्धा मूग गिळून गप्प आहेत। त्याच ठिकाणी 17 वर्षांहून अधिक काळ पाय रोवून घट्ट उभा असलेला संजय तुकाराम जाधव याला कोणातरी 100% वरदहस्त होता, त्याची कोणतरी काळी कृत्य लपवत होता, त्याच्यावर अनेक आरोप होत असताना त्याला पाठीशी घातले जात होते। याचा अर्थ या सिंधुदुर्गातील शैक्षणिक विभागाला सुद्धा नीट तपासण्याची वेळ आली आहे।